विद्यार्थी मित्रांनो, मराठी 10वीचं जे व्याकरण आहे त्याच्यातला थोडा भाग आता आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बघणार आहोत. आपण यूट्यूबवरती डोअरस्टेप रेडिओ ऐकायला सुरुवात केलेली आहे आणि यावर्षी महाराष्ट्र बोर्डाचा पहिला जो मराठीचा पेपर आहे तो आहे 21 फेब्रुवारी 2025 रोजी. तो थोडा आता अलीकडे आलेला आहे. दरवर्षी तो 1 मार्चला असायचा. तर याच्यामध्ये जवळपास 16 गुणांसाठी व्याकरण विचारलं जातं. तर आपण त्यातले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते बघू. तर आपण 1 नंबरला समास बघतो की आता समासची व्याख्या काय आहे. हालाकी तुम्हाला बोर्डामध्ये कुठेही विचारली जात नाही व्याख्या, फक्त त्याची संकल्पना कन्सेप्ट विचारली जाते. पण आपण लक्षात राहावं, त्यातली एक व्यापकता आपल्या लक्षात यावी म्हणून आपण थोडक्यात बघू त्याचं व्याख्या जी आहे त्याची ती की जेव्हा 2 किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोड शब्द तयार होतो तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास असे म्हणतात. आता समासमध्ये 2-3 समासचे प्रकार आहेत, उपप्रकार आहेत. पहिला त्याचा उपप्रकार आहे कर्मधारय समास. याची व्याख्या आहे की या समासामध्ये पहिले जे पद आहे ते विशेषण आणि दुसरे जे पद आहे ते नाम असते आणि ह्या दोघांचा समावेश होऊन एक शब्द तयार होतो आणि या शब्दांच्या एकीकरणाला कर्मधारय समास असे म्हणतात. आता आपण काही उदाहरण बघू. सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह. महाराष्ट्र सामायिक शब्द आहे, त्याचा विग्रह काय आहे? महान असे राष्ट्र. नरसिंह सिंहासारखा नर. महाशक्ती महान अशी शक्ती. घनश्याम घनासारखा श्याम. म्हणजे काय की या सामायिक शब्दातील पहिले पद काय? घन आहे, जे की एक विशेषण आहे आणि याच्यातलं जे श्याम आहे हे एक नाम आहे. म्हणजे साधारण गोष्ट आहे, आपण समजू शकता. त्याच्यानंतर समासमधला दुसरा जो उपप्रकार आहे तो आहे द्वंद्व समास. काय याची व्याख्या? या समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्त्व देण्यात येते. जेव्हा समान प्राधान्य असलेले 2 शब्द एकत्र येऊन एक जोड शब्द तयार होतो त्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. आता याचे सुद्धा 3 उपप्रकार आहेत. पहिला काय? इतरेतर द्वंद्व समास. यामधील सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व यापैकी एखादे उभयान्वी अवयव वापरले जाते. आता उदाहरण बघा. सामासिक शब्द आणि त्याचा शब्द विग्रह. आई वडील. आई आणि वडील, जसं की आपण व्याख्येत बघितलं आणि येईल किंवा वो येईल. आई वडील विग्रह काय झाला? आई आणि वडील. राम लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण. मिसळ पाव. मिसळ आणि पाव. स्त्री पुरुष. स्त्री व पुरुष. बहीण भाऊ. बहीण व भाऊ. विटी दांडू. विटी व दांडू. हे इतरेतर द्वंद्व समासचे उदाहरण आहेत. आता द्वंद्व समासाचं दुसरं उपप्रकार काय आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. याची व्याख्या आहे या समासामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा यापैकी उभयान्वी अवयव वापरले जाते. उदाहरण बघा. सामासिक शब्द आहे खरे खोटे आणि त्याचा विग्रह आहे खरे किंवा खोटे. बरे वाईट, त्याचा विग्रह आहे बरे अथवा वाईट. 4-5 4 किंवा 5. धर्माधर्म धर्म किंवा अधर्म. न्यायान्याय न्याय किंवा अन्याय. तर हे वैकल्पिक द्वंद्व समासची उदाहरणं आहेत. आता याच्यातला द्वंद्व समासमधील तिसरा जो उपप्रकार आहे तो आहे समाहार द्वंद्व समास. यामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश केला जातो. जसे की बघा, सामासिक शब्द आहे गप्पा गोष्टी. विग्रह आहे गप्पा गोष्टी वगैरे. मीठ भाकर व इतर पदार्थ.
भाजीपाला, भाजीपाला वगैरे. केर कचरा, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. चहा पाणी, चहा पाणी वगैरे. खाणे पिणे, खाणे पिणे व इतर पदार्थ. तर हे इतरेतर, त्याच्यानंतर वैकल्पिक आणि समाहार हे द्वंद्व समासचे 3 उपप्रकार आहे. आता तिसरा जो समासचा उपप्रकार आहे तो आहे द्विगु समास. काय व्याख्या याची की या समासामध्ये पहिले पद संख्या विशेषण असते, म्हणूनच या समासाला द्विगु समास म्हणतात. आता इथं काही उदाहरण आहे. सामासिक शब्द नवरात्र आणि विग्रह आहे 9 रात्रींचा समूह. चौकोन 4 कोणांचा समूह. सप्ताह 7 दिवसांचा समूह. त्रिवेणी 3 नद्यांचा समूह. द्विदल 2 दलांचा समूह. त्रिनेत्र 3 नेत्रांचा समूह. चातुर्मास 4 महिन्यांचा समूह. पंचपात्र 5 पात्रांचा समूह. पंचधातू 5 धातूंचा समूह. षटकोन 6 कोणांचा समूह. पंचामृत म्हणजे 5 अमृताचा समूह. तर हे अशा प्रकारे हे समास आहे आणि 2 गुणांसाठी समासवरती प्रश्न येतात. त्याच्यानंतर आहे शब्दसिद्धी. भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी म्हणतात. आणि या 3 महत्त्वाचे घटक आहे. पहिला आहे उपसर्ग घटित शब्द. मूळ शब्दाच्या आधी 1 किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. ते उपसर्ग अधिक मूळ शब्द बरोबर उपसर्ग घटित शब्द. जसं उपसर्ग आहे सु आणि मूळ शब्द आहे विचार आणि त्यांचा उपसर्ग घटित शब्द काय झाला सुविचार. तसाच आहे उपसर्ग गैर, मूळ शब्द आहे समज आणि उपसर्ग घटित शब्द झाला गैरसमज. त्याच्यानंतर उपसर्ग आहे ना, मूळ शब्द आहे पसंत आणि उपसर्ग घटित शब्द झाला नापसंत. असंच बिन हरकत शब्द झाला बिन हरकत. उप संपादक, उपसंपादक. उप मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक. सचिव जसं की उपसचिव, इथं उप लागलं म्हणजे उपसर्ग लागला आणि मूळ शब्द आहे सचिव म्हणजे उपसचिव, हा त्याचा शब्द झाला उपसर्ग घटित शब्द. त्याच्यानंतर उपवास, निरोगी, बेफिकीर, बेपर्वा, निनावी, यथाशक्ती, भर दिवसा. तर आता हे जे बे, नि, उप, बिन, ना, सु हे जे काही उपसर्ग लागले आणि नंतर ते मूळ शब्दाच्या अगोदर लागलेले ते म्हणून उपसर्ग घटित शब्द झाले. भर दिवसाचा भर दिवसा, यथाशक्ती यथाशक्ती, निनावी इत्यादी. दुसरा याच्यातला घटक आहे प्रत्यय घटित शब्द आणि याची व्याख्या आहे की मूळ शब्दाच्या नंतर 1 किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. म्हणजे नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय म्हणतात. मूळ शब्द अधिक प्रत्यय बरोबरच प्रत्यय घटित शब्द. जसं की मूळ शब्द आहे रस, त्याला प्रत्यय लागले इक आणि प्रत्यय घटित शब्द तयार झाला रसिक. तसंच आहे बुद्धी अधिक मान म्हणजेच बुद्धिमान, प्रत्यय घटित शब्द झाला. दुकान मूळ शब्द प्रत्यय लागला दार आणि प्रत्यय घटित शब्द झाला दुकानदार. तसंच आहे माणूस की, माणुसकी. गुलामगिरी, गुलामगिरी. घर मूळ शब्द प्रत्यय लागला दार आणि प्रत्यय घटित शब्द झाला घरदार. तसंच शक्ती प्रत्यय लागला मान आणि प्रत्यय घटित शब्द झाला शक्तिमान. आणि आजच्या या व्हिडिओच्या शेवटी तिसरं शब्दसिद्धीमध्ये आहे अभ्यस्त शब्द. एकाच प्रकारचे 2 शब्द एकत्र येणे किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा 2 विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे अशा प्रकारच्या शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात. उदाहरणार्थ कडकड, खदखद, मळमळ, आसपास, उभा आडवा, बडबड, खळखळ, जळजळ, जवळजवळ, तुकडे तुकडे, बिन तक्रार, हळूहळू, शेजारी पाजारी, मागोमाग, गल्लोगल्ली, भरभर, मजाच मजा, समोरासमोर,
पुढे पुढे, गार गार, मऊ मऊ, आतल्या आत, तुरू तुरू, अदलाबदल, जिकडे तिकडे, इडापिडा, उरला सुरला, किडूक मिडूक, दगड बिगड, सोक्ष मोक्ष, सटरफटर, ताळमेळ, धुसफूस, रमतगमत, लाडीगोडी, जाळपोळ अशा अनेक शब्द आहेत जे अभ्यस्त शब्दाचे उदाहरण आहेत. तर शेवटी या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवा. पेपर सोडवताना पॉझिटिव्ह एनर्जीनं पेपर सोडवा आणि लक्षात ठेवा पेपर हा 3 तासांचा नसून तो 180 मिनिटांचा आहे. असा विचार जर तुम्ही केला, असा सकारात्मक विचार जर तुम्ही केला तर तुम्हाला निश्चित फायदा होईल. तर सर्वांना मराठीच्या पहिल्या पेपरसाठी खूप शुभेच्छा.